शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी जी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो, मार्केटमध्ये जे नवीन रस शोषण करणाऱ्या किडीसाठी जे कीटकनाशक आलेलं आहे कापूस या पिकासाठी, ते आहे डिसाइड धनुका ॲग्रीटेक लिमिटेड या कंपनीचं. त्या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती घेणार आहोत. हे जे डिसाइड कीटकनाशक आहे शेतकरी मित्रांनो, याचा वापर आपण कापूस या पिकावरती लाल कुळे असेल, त्याचप्रमाणे थ्रिप्स असेल, त्याचप्रमाणे पांढरी माशी असेल, यासाठी याचा आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो. आणि ज्यावेळेस आपल्या कपाशीवर ह्या किडीचा प्रादुर्भाव जर झाला तर आपल्या कपाशीवर त्याचे पाने थोडे कोकळल्यासारखे किंवा गोजे झाल्यासारखे दिसतात, त्यावेळेस आपण या कीटकनाशकाचा वापर करू शकतो त्या ठिकाणी. तर शेतकरी मित्रांनो, आता ऑक्टोबर हिट वाढेल, त्यामध्ये याचा फार चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. त्या डिसाइड कीटकनाशकामध्ये जे कंटेन आहे शेतकरी मित्रांनो, इटोफेन प्रोक 6% आणि डायफेनथ्रुएन 25% हे WG फॉर्म मध्ये आहे, म्हणजे पावडर फॉर्म मध्ये आहे. तर अशा प्रकारे हे आपल्याला वेगवेगळ्या पॅकिंग मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्याचा आपण आपल्या कापूस या पिकावरती चांगल्या प्रकारे वापर करू शकतो आणि रस शोषण करणाऱ्या किडीचा त्यापासून आपण चांगलं संरक्षण कापूस या पिकावरती मिळू शकतो. तर आता जी माहिती दिली आहे शेतकरी मित्रांनो, ते वापर करत असताना त्याचा जो टाकी प्रति पंप म्हणजे 20 लिटरचा जर पंप असेल आपला, तर त्या ठिकाणी 25 ते 30 ग्राम अशा प्रमाणे आपण त्या ठिकाणी वापरू शकतो. कमीत कमी चांगले रिझल्ट येण्यासाठी शेतकरी मित्रांनो 25 ग्राम प्रति पंप याचा वापर केला गेला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण या डिसाइडचा कापूस असेल किंवा त्याचबरोबर मिरची असेल, याच्यावर सुद्धा याचा वापर करू शकतो शेतकरी मित्रांनो, आणि रस शोषण करणाऱ्या किडीला त्यापासून संरक्षण मिळेल. दिलेली माहिती आपल्याला जर आवडली असेल शेतकरी मित्रांनो, तो चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.